श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होनी आपण तीर्थ करावा किंगकार. विषय काय असे गोकर्ण म्हणून केले त्या स्नान. ऐकुनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण. सांगत असे विस्तारुनी गुरुचरित्र परेसा. दत्तायत्र आपण तीर्थ हिंडे त्या कारण. भक्तजन दीक्षा करणे उपदेशितस हितहर्थ. विषय तीर्थ आपले स्नान. गोकर्णे असे शंकर आपण. याचे कारण निर्गुण त्रिमूर्ती वसती त्या स्नान. गोकर्णीचे महात्म सांगता असे अनुपम. एकचित्त करुणी नम. एक शिष्य नामधारक महाबळेश्वर लिंग देखा. स्वयंभू शिव असे एका. आख्यांत असे विशेषा. लंबोधरा प्रतिष्ठा. कुलरत्न ब्रह्मसी मर भार्या. नाम तिचे कैकय्या. ईश्वर भक्ती अतिप्रिया. शिवपूजा सर्व काळी. नित्य करती लिंगपूजन. पूजा विनने अन्न. ऐसे क्रमिता एकचिंत. एक मिळे लिंगपूजेसी. व्रतभंग होईल म्हणूनी. मूर्तिकालिंका करुणी. पूजेती होते संतोषणी. भक्तिमुक्ती अवधारा. तिचा पुत्र अतिकुर. नाम त्याचे दहशिर. आला तेथे वेगवंतर. माता दर्शन करायला. नामिता झाला मातेसी. पुसे पूजा काय करीसी. सांगत असे विस्तारेसी. पूजेचे लिंग मुक्ती कैसी. रावण म्हणे जननीसी. माझी माता तू म्हणविशी. मुक्ती कैसे लिंग पूजेसी. अभाग्य आपले म्हणितसे. मागती म्हणे तियेसी. पूजाला फळ कायेसी. कैकई सांगे पुत्रासी. कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी. कैलास आणून तुझ्या पासी. दिले तरी होय कैसी. साय का हो करीतेसी. ऐसे म्हणतले रावण. माते सवे करीपण. आणि तौरित अमरपण मन. कैलास सही लंकेसी. पूजा करीती होस्तो चिंतेसी. मुक्तिकालिंका असे कायेसी. म्हणून निघाला तौरेसी. मनोवेगे निशाचरण. पावला तौरित शिवपुरासी. शुभ्र पर्वताशी. धरुणे हलवी क्रोधासी. विष बहुभुजबळी. आंधळले कैलासम सबुन. उपटी तसे तो रावण. दाही शिरे टेकून. उचलित मने उल्हासे. शिरी लावणी पर्वतासी. कर टेकुनी मांडीसी. उचलिता झाला प्राणीसी. पातळ सप्त आंधळले. पण चुकावी शेज आपण. कर्मभ्या कापून. भयचकित देवगण. अमरपूर कापेची. कैलासपुराचे देवगण. भयभीत झाले कापत. भयचकित गिरिजा आपण. होऊनी केला शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी. काय झाले कैलासासी. अंधतळे भारेसी. पडो पाहे निर्धारी. ईश्वर म्हणे गिरजेसी. न करी चिंतन मानसी. रावण भक्त माझा परेसी. खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकून. विनवी गिरजा नमून. रक्ष रक्ष शूलपाणी. समस्त देवगणिती. ऐकुनी ओळीची विनंती. शंकर चपिती वामहस्ती. 10 शिरी तुझे विसासहित. दडपलासे गिरजेशी तळी. चिंता करी मनी पोहात. शिव शिव ऐसे उच्चारित. ध्यास स्तोत्र करीत. शरणागत रक्ष म्हणून. त्राही त्राही पिनक पाणी. जगद्रक्ष करी शिरोमणी. शरण आलो तुझ्या चरणी. मरण कैसे भक्तीसी. शंकर भोळा चक्रवर्ती. ऐकून त्याची विनंती. चेपित होता वामहत्ती. काढिले तवरी कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर. स्रोत करीतसे अपार. शिरछेदुनी धरिला करी. तंती लाविला निजहन्नी. वेद सहस्र ऐकवचनी. वर्णक्रमादी विस्तारुनी. सामवेद अतिगायनी. समर्थ रागे गातीस. शिर कापुनी आपले देखा. यंत्र केला कर्माळिका. शिर काढुनी तंतुक्का. रावणेश्वर गातेस. समय समय आलापन. करी दह शिर आपण. प्राप्त काळी कर गायन. अष्टरागे परेसा. ऐसे 36 रागेसी. गायन करी सामवेदासी. निर्भीत रूपे हाय कैसी. चंद्रमोळाची भक्ती ते. रावणाचे भक्तीसी. प्रसन्न ईश्वर तवरेसी. निज रूपे अहर्षी. उभा राती सन्मुख. पंचवत्तत्रे नेत्रेसी. 10 भुजा स्वरूपेसी. उभा रावणी संतोषसी. मागे वर म्हणितसे. म्हणे रावण शिवासी. काय मागू तुझपासी. लक्ष्मी माझ्या घरची दासी. आठही निधी माझ्या द्वारी. चतुरान माझ्या दोषी.
ते हेतीच कोटी देवहर्षी सेवा करीते अहनिशी चंद्र सूर्य वरनवासू अग्निसारखी सेवा करी वस्त्र धुते अनिकुस्तुरी यम माझा अज्ञाधारी निरोपावे गणन मारी कवना इंद्रजित सारखा पुत्र कुंभकर्णासारखा भ्रात स्नान माझे समुद्र कामधेन माझा घरी सहस्र कोटी आपली मज समान नाही तुझ आलो तसे याचिकाचा कैलास देईल लंकेचा व्रत असे जननीसी नित्य पुसावे तुम्हासी मनोरथ पुरवावी भक्तीसी कृपामूर्ती दातार ईश्वरमने रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासवासी आत्मलिंगा देईल तुझ जे जे मनीची वासना पूर्वी आशी जाण लिंग असे माता प्राण म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शतजप करुनी रुद्राभिषेक करुनी पूजा करीन एकचित्त वर्ष 3 जरी पूजेसी तुझी माझी स्वरूप होसी जे जे मनी इच्छिती पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जवपासी मृत्यू नाही परेसी दर्शमात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पावीच तुझी नगरी वर्ष 3 पूजा करी तुझ ईश्वर होशीला इतके होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघुनी गेला वेगस्वर अमरपुरी इंद्रभुवन नारद म्हणे इंद्रासी काय स्तो चिंतन बैसलेस अमरतत्व दिले रावणासी लक्ष्मी गेली आज तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगा दिले कपूर गौर आणखीन दिला असे वर तुझे ईश्वर होशील वर्ष 3 पूजा लागेसी तुझी माते स्वरूप होसी तुझी नगरी कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझा ऐसावर लादून रावण गेला संतोषुनी ते अतीत कोटी देव कुटून सुटतील आता तुम्हासी एक वचन ऐकून इंद्र भ्याला कापून नारदजी विनंती कर जोडून काय करावे म्हणी तसे नारद म्हणे इंद्रासी उपाय करा तौरेसी जाव तुम्ही ब्रह्मपासी तो यासी उपाय करील इंद्र नारद सामदेव गेले ब्रह्मलोक तौरित विस्तारुनी व्रत सांगे इत्र ब्रह्मनासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे तवृत वैकुंठासी दैत्यावरी हर्षकेसी उपाय करेल निर्धारी विरीची म्हणे विष्णूशी प्रतिकार करा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परेसा ऐसी विनयी चतुराना तव श्री विष्णू म्हणे कापून कार्य नामिले म्हणून निघाला जटकरी कैलासी विष्णू आले ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी संतुष्ट त्याची भक्तीसी विस्तार पडला आम्हासी संतोषुनी दिले प्राणलिंग आपण शिरे छेवून देखा विना केला स्वहस्तिका सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पर्वतासी देतो सत्य परेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमकांता तुम्ही ऐसवर देता आम्हाची सायस होता बहुता दैत्य समस्त होतात देवद्विदाचे लोकांसी पीडा करीती बहुवंशी याचे कारण आपणासी अवतार घेणे गडे दे का कधी दिली लिंग त्यासी नेले असतील लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 घडी झाला दे का एकानाची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविल्या सुदर्शन सूर्य आड भयासी बोलुनी नारदजीने सांगतसे हरकेशी तुम्ही जावे तौरीसी जातो लंकेसी रावण मार्गी जाऊनी त्यासी विलंब करावा परेसी जाऊन द्यावा लंकेसी तरी जावे म्हणतसे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावण जाड तुम्ही जाऊनी दुडा विलंब करावा त्यासी ऐसे ऐकून श्री विष्णूसी बोला नारद मुनी तौरीत गेला मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकनात नारदी पाठवून विष्णू विचारी आपली बनी गणेश्वरात विनवी उनी पाठवू म्हणे विनहर्तासी बोलुनी गणेशासी सांगे विष्णू परेसी कैसी रावण तुझासी सदा उपदेशित बाळकपणे तुम्हा जावे शिष्यरूप करुणा भावे सूक्ष्म रूप दाखावे लिंग घ्यावे निविश्वासुनी संध्या समय तुमच्या हाती लिंग देईल विश्वासरिती तुवा ठेविती दिशिती लिंग
लिंग राहिली तेथीस गेला होता नारद पुढे. ब्रह्म ऋषी महात्मा गाडे उभा ठेला रावणा पुढे. म्हणे कोटुनी आलासी रावण म्हणे नारदीसी गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपस्वी संतोषविले चंद्रमौळी प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिले परेसा. आणखी सांगितले संतोषुनी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकनाथ देव अधिक तुमचे आत. लिंग लादलीसी अमृता जाणुनी आम्ही अधव. लिंग महिमा एककानी जे पूजा लागे वर्ष 3 तेच विश्वर होतील निर्गुण. वरद मुनी तेवत होत लिंग असे त्याची स्नानी. तैसी कैलास असे जाण महत्व होते याची गुण. ब्रह्म विष्णू महेश्वराशी जरी आणखीन अपार महिमा सांगेन एक एक नेम. रावण म्हणे का रे आम्हा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे ते वेळी सूर्यास्त अहो जवळी. संध्याकाळ ब्रह्मणासी सत्सवेद आचरेसी. संध्याकाळ मार्गक्रमेसी वाटेच होईल तुझ निशी. संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्यावंदनासी. म्हणून नारद विनंतीशी पुसून या रावणासी. गेला नदी नारद आपण चिंता मानसी. व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रेकाळेसी. संध्या घडला म्हणी तसे ईश्वर सांगितले आपणासी. लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी. काय करू म्हणी तसे तव देखिले ब्रह्मचारी. अति सुंदरी बाळका परी हिंडतसे नदी तीरी. देखिले रावण त्यावेळी हसोनिया लंकेश्वर. लोभ धरिला त्याचा करा सांग बाळा कौनाचा कुमर. प्रतिभावे पुराणी मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी. आमचे पिता काय पुसीसी जटाधारी भस्मकासी. रुद्रमाळा असे देख शंकर म्हणती तयासी. भिक्षा मागिती अहनिसी वृषभारूढ उभा सरती. जननी माझी जगतमाता इतके ऐकून लंकेनाथ. त्या बाळकात संभोखिता लिंगधरी ऐसे म्हणत संध्या करीन तवरी. बाळक विनंती तयासी न धरी लिंग परेसी. ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रव्य नको म्हणी तसे. तुझी लिंग असे जड आपण बाळक असे वेड. न घेत लिंग जाऊ दे सोड. धर्मगडे तुम्हासी नाना परी संभोखिता. लिंग देत लंकनाथ संध्या करण्यात आपण त्वरित. समुद्रतीरी बसला ब्रह्मचारी धडीसी. उभा विनंती तसे रावणासी. जड झाले आपणासी ठेवीन त्वरित भूमीवारी. वेळ 3 परेसा बोलूनी तुम्हासी. वेळ लागला परेसी ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निधार करुनी उभा गणेश लिंग धरुनी. समस्त देव विमानी बसुनी पाहता कौतुका. अर्ध समय रावणासी बोलावी गणेश परेसी. जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणे तसे. त्यापूर्वक अर्ध देखा रावण करीती अतिवेका. हाती दाखविता बाळका येतो राहो म्हणूनी. आणखीन एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोन्ही. जड झाले म्हणूनी शीघ्र यावे म्हणी तसे. नयने रावण ध्यानस्थ गणेश आसे विचारिती. समस्त देव साक्षी करीती लिंग ठेविती भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरुनी लिंग ठेविले स्थापुनी. संतोष झाला गणी पुष्यवर्षती सुरवारी. अर्ध देऊनी लंकेश्वर निघून आला स्वर. मग लिंगा देखिली भूमीवर म्हणी विकळ झाला. अवेशोनी रावण देखा ठोस मारी गणनायका. हास्यवंदन रडे तो देखा भूमीवरी लोळतसे. म्हणे माझा पितयासी सांगेन आता तोरीसी. का मारले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी लिंग धरुनी दूड करी. उचलून गेला नाना परी भूमी सहित हलतले. कापे धरणी त्यावेळी रावण उचलती महाबळ. नयत लिंग शिर अपाळी महाबळी राहिले. नाम पावले याचे कारणे महाबळेश्वर लिंग जाण. मुरठोनी ओढिता रावण गोकर्णकार झाले देखा. ऐसे करुनी लंकेनाथा गेला मागती तप करीती. ख्याती झाले गोकर्ण क्षत्र समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रम परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यानम सिद्धनामधारकम संवादे. गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगम स्थानम. नाम अध्याय. श्री गुरु दत्तात्रयमस्तु. श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ.